नमस्कार मैत्रिणींनो आणि सगळ्या यूट्यूब फॅमिलीला सुद्धा नमस्कार. जे जे माझे व्हिडिओ पाहताना त्यांना सगळ्यांना एकदम मनापासून नमस्कार. तर आज ना शूटिंग काढायला मला थोडासा उशीर झालेला आहे. तर ही रूटीन माझी आता संध्याकाळी 5 वाजल्यापासून चालू झाली. तर आता संध्याकाळी 5 वाजता थोडासा दुपारी आराम केला आणि मस्त चहा ठेवलेला आहे. तर आज भरपूर दिवसामधून आमच्या घरामध्ये दूध आणले, नाहीतर दूध आता जवळजवळ 1 महिना झालं बंद केलं आहे. कारण दुधामध्ये भरपूर भेसळ आढळून यायला लागल्यात. त्याच्यामुळं जरा मन पण किंतु खायला लागले की नको ते विकतचं दूध आणायला, कारण व्यवस्थित नसतं, पावडर वगैरे कालवतात. त्या भीतीने आम्ही दूधच आणायचं बंद केलं. तर मिस्टरांनी मग घेऊन आले होते 1 लिटर दूध. म्हणलं मग चला आज छानपैकी दूध पण तापाय ठेवले आणि मस्त चहा बनवूया. मग काय झालं, चहा पत्ती वगैरे टाकून थोडंसं पाणी टाकलं आणि साखर टाकायची आहे, मस्त उकळून घेऊ. बाहेर असा छान पाऊस पण पडत आहे. म्हणलं चला आणलं आहे दूध तर चला थोडासा अर्धा कप का होईना चहा घेऊया थोडासा, म्हणजे जरा एनर्जी येईल. मग काय संध्याकाळचे 5 वाजून गेले. ते आलं वगैरे घेतलं आणि मस्त कुटून घेणार आहे. तर चहामध्ये असं आलं किंवा गवती चहा टाकला ना तर आता पावसामध्ये काय होतं, सर्दी खोकलासुद्धा कमी होतो. आणि ज्यांना झाले असेल ना तर त्यांनी आलं परत गवती चहा विलायची असं जर टाकलं ना, मस्त असा कोरा चहा करायचा आणि हे आलं वगैरे टाकून प्यायचा, एकदम सर्दी आणि खोकला गायब. तर मस्त मग आता मी आलं टाकून घेतलं आणि चहा चांगला उकळतो आहे. दूधसुद्धा चांगलं इकडं तापवून घेतलं आहे आणि पावसाची रिमझिम बाहेर चालू आहे. तर म्हणलं चला चहा बनवूया. मग काय झाला चहा आणि आता चहा घ्यायचा आहे. मग पण मिस्टर चहा पित नाही, तर त्याच्यामुळं त्यांना फक्त दूध गरम करून देते आणि आमच्या दोघीसाठी चहा घेतलेला आहे, वैष्णवीसाठी आणि माझ्यासाठी. मी तर आता भरपूर दिवस झालं म्हणजे काळात चहा पित होते सकाळचा, आणि संध्याकाळी तर चहाच बनवत नव्हते. पण आज म्हणलं चला 5 वाजता मस्त रूटीन चालू केलेली आहे, ती तुम्ही पूर्ण पहा व्हिडिओ कशी आहे आणि काय आहे ती. तर चहा ओतून घेतला, पण त्या कपामध्ये दूध द्यायचं होतं त्याच्यातच चहा टाकला मी. मग परत डबल कुटाणा दुसऱ्या कपातला ह्या कपामध्ये वाटायला लागला, परत सांडा लवंड. तर मग मिस्टरांना थोडंसं दूध दिलं आणि मग आम्ही मस्त संध्याकाळी चहा बिस्किट आणि दूध बिस्किट असा आमचा नाश्ता होता थोडासा. तर आता छानपैकी थोडेसे बिस्किट आणलेले आहेत, तर ते पण म्हणलं 2-2 3-3 खाऊया मग बघू. आणि खूप दिवस झाला आमच्याकडे चहा बिस्किटसुद्धा नव्हतं, कारण मी पहिली रोज चहा बिस्किट खायची. मग ते खाऊन खाऊन मला पण कंटाळा आला होता. जवळजवळ मध्ये आता 2-4 महिने झाला आम्ही चहा आणि बिस्किटच बंद केलं होतं. तर आता त्या दिवशी वैष्णवीने परत डीमार्टमधून बिस्किट पुडे तिच्यासाठी आणले होते. मग तिने आम्हाला काय दोघांना बी 2-2 3-3 दिले आणि मग आमचा चहा बिस्किटचा नाश्ता चालू आहे. आता नाश्ता करता करताच मग काय एक आयडिया परत डोक्यामध्ये आली की चला मस्त बाहेर पाऊस पडतो आहे, आज एक छानशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. तर आता या चहा प्यायला तुम्हीसुद्धा आणि मग रेसिपी करूया आपण. तर असं संध्याकाळचं जी व्हिडिओला सुरुवात केली तर डायरेक्ट 10पर्यंत माझी रूटीन तुम्ही पूर्ण पहा की काय काय असतं म्हणून. तर हे पहा, आता मस्त आज छानपैकी कांदा भजे करायचे. तर मग काय कांदा मी आधीच कट करून घेतला, मस्त त्यात मीठ टाकून घेतलं आणि बेसन पीठ टाकून इथं ओवा टाकून कालून घ्यायचं. तर याच्यामध्ये जास्त काय तिखट वगैरे टाकायचं नाही, नॉर्मल तिखट टाकायचं एक छोटासा अर्धा चमचा, जास्त नाही टाकायचं, नाही तर मग ते काय होतं तिखटाने व्यवस्थित कांदा भजी लागत नाही. तर थोडंसं नॉर्मल एक बारीक आपला मसाल्याच्या डब्यातला चमचा असतो ना, त्याने अर्धा चमचा टाकायचं. मिरची वगैरे इथं धुवून घेतली मी आणि ओवासुद्धा सांडलेला आहे बघा. त्याच्यानंतर मी कापला कांदा, तर पूर्ण मला डोळ्यातून पाणीच व्हायला लागलं आणि डोक्याचीसुद्धा आग व्हायला लागली, कारण कांदाच एवढा तिखट आहे ना. आणि कांदा भजे म्हटलं की कांदा जास्त लागतो कट करायला. मग मीच कांदा वगैरे कट करून दिला आणि हे मस्त आता कोथिंबीर थोडंसं आता लाल तिखट टाकून घेते आणि मस्त पीठ वैष्णवी मळून घेते आणि आज तीच करणार आहे कांदा भजे. तर आता बघू, तिच्या हातचं पण कधीतरी आम्हाला खायला मिळतं, कारण संध्याकाळी कामात 6 वाजत आले. तर 5 पासून सुरुवात केली ती, तर आता 6 वाजत आले चहा पाणी घेऊसपर्यंत. आणि आज मस्त कांद्या भजेचा बेत आहे. तर कोथिंबीर पण टाकली थोडीशी, ओवा टाकला, त्याच्यानंतर थोडीशी लाल तिखट टाकलं, जास्त नाही टाकलं, आणि नॉर्मल हळद टाकायची. तर आता एकजीव करून घ्यायचं थोडंसं, आणि जास्त काय बेसन नाही वापरायचं, म्हणजे बेसन पीठ कांदा जास्त वापरायचा म्हणजे आपले कांदा भजे तयार होतात. तर खायला पण एवढे चवदार लागले ना, एवढे भारी लागत होते. तर आता
पीठ मळायचं काम चालू आहे. मी शिकवते तिला कसं पीठ मळायचं ती. मस्त गॅस पेटीला आणि छोट्याशा कढईमध्ये तळू आपण. हे ना काय आहे, ह्याच्यामध्ये आत लोखंड आहे, त्याच्यामुळं मला ही कढई लय आवडती. कारण आपण लोखंडाच्या कढईत काय जे सगळं काय करू शकत नाही, फक्त वरून याला थोडंसं नॉर्मल आहे, नाही तर आत पूर्ण लोखंड आहे. आणि लोखंडाच्या कढईमधलं कुठलंही काय खाल्लं ना तर शरीराला खूप चांगलं पौष्टिक असतं. म्हणून मग आता ह्याच कढईमध्ये मी तेल टाकून घेते. आता काय डीमार्टमधून तेल आणलेलं आहे, मग काय करायचं आता पावसाळ्याचा एक एक पदार्थ. आणि याला तेल जरा जास्त लागतं बरं का तळायला. हे बघा, आता भजे मस्त थोडेसे तर, पण एवढं असं तेल टाकायला लागले. आता इकडे मिरच्या पण घेतल्यात, पण त्या अजून फोडून नाही घेतल्या. तर आता मस्त इथं मिरच्या आणि ह्याला चीर पाडून घ्यायची, नाही तर तेलात जर मिरची टाकली ना ती डोळ्यात उडते त्याच्यातलं बी. हे बघा, अशा चिरा करून घ्यायच्या. आता आमच्याकडची ना बॅटरीची लाईटच लो झालेली आहे. हे बघा मस्त. आता छानपैकी आता आपण इथं चिरा पाडून घेऊया. आणि पीठ पण मळून झालेलं आहे. तेल गरम करायला ठेवलं आहे. हे बघा, इकडं तेल पण गरम करायला ठेवलं. असं वातावरण पावसाचं, आणि तुम्ही सुद्धा करून खावा गरमागरम भजे. टाकलं एक भज्याचं, अजून तेल चांगलं तापलं नाही. तापतंय. तेल चांगलं गरम झालं, त्याच्यानंतर थोडंसं पीठ सोडून पाहिलं तर चांगले भजे तळत होते. तर म्हटलं चला घे आता सगळे भजे त्याच्यामध्ये सोडून घे, तुला जेवढे टाकायचे तेवढे. कढई मी छोटीशीच घेतली. तर तुम्हाला तर मी सांगितलं लोखंडाच्या कढईमध्ये चांगलं असतं खाल्लेलं आपल्या शरीराला. तर मग कढईत पण छोटी घेतली आणि आतमध्ये लोखंडाची, त्याच्यामुळं मग मस्त असे तेल गरम झालं होतं. आणि भजे सोडायचं काम करत आहे वैष्णवी. तर तिला पण थोडंफार मी शिकवते स्वयंपाक, कारण सकाळी तिला वेळ नसतो, पण संध्याकाळी थोडासा वेळ असतो, मग स्वयंपाक तिच्याकडंच असतं. मग काय, पहिला गाणा मस्त असे खेकडा भजे तयार झाले होते. तर छान झाले होते. फक्त काय झालं, जास्त तेल तापल्यामुळं थोडंसं पहिला गाण्याचा कलर असा दिसतोय, म्हणजे नाही तर नंतरचे एवढे भारी झाले होते. तुम्हाला मी दाखवते परतच्याला. तर आता हा पहिला गाणा लगेचच मिस्टरांना दिला, कारण ते आमच्या घरामध्ये कुठलीही काही वस्तू बनली ना, ते जर घरात असले तर पहिली त्यांनाच द्यायला लागते. कारण त्यांना तोपर्यंत म्हणजे असं दम निघत नाही, की काही असं बनवलं ना तर पहिलं त्यांना प्लेटमध्ये द्यायला लागते, नाही ते स्वतः किचनमध्ये येऊन घेऊन जातात. असं त्यांना खाण्याचे एकदम शॉकिंग येतं. त्याच्यासाठी पण मी थोडंसं उत्साहाने करते, कारण असं वाटतं चला जाऊ दे, घरातले खाण्याचा आनंद घेतात तर मग करायला काय हरकत आहे. तर त्यांना अशी कुठल्याही गोष्टीची खाण्याची खूप आवड आहे. म्हणजे आपण नाही केलं ना तरी ते लक्ष काढून देणार, की चला आज हे काहीतरी कर म्हणून. मग काय, पाऊस पण पडत होता. छान असे कांदा भजे केले आणि त्याच्याबरोबरच मिरची पण तळली. तर मिरची तळताना काय करायचं, फोडून तर घेतली तुम्हाला मी सांगितलं, आणि मस्त भजे आणि मिरची संगच तळून घेतली. चला तुम्हीसुद्धा या कांदे भजे खायला. आणि आज कसं रुटीन होतं आमचं, सकाळपासून ती संध्याकाळी 10पर्यंतचं. तर मग काय, आज स्वयंपाक वगैरे अजिबात काय केला नाही, कारण सकाळचं होतं, थोडीशी एक भाकरी भाजी पण होती. मग म्हणलं चला आज मस्त खेकडा भजे केले कांद्याचे. आणि छानपैकी इथं आता 7 वाजले असतील आम्हाला हे नाश्ता परत आमचा करूच तोपर्यंत. मग काय, मिरच्या वगैरे तळल्या होत्या, मिस्टरांनी खाल्लं, मी खाल्लं, आणि वैष्णवीनीसुद्धा खाल्लं. तर असं आमचं तिघंच होतं आज आम्ही. त्याच्यामुळं मग काय, नाश्ता केला, स्वयंपाक नाही केला, काय नाही, डायरेक्ट मग एक दुसरं काम होतं. त्या दिवशी ना लसूण खूप खराब झाला होता. पावसामुळं काय होतं, लसूण असा होतं तर व्यवस्थित पसरून ठेवला होता, आणि चांगला साफ करून आता टोकरीमध्ये भरून ठेवते. पावसाळ्यामध्ये असे बुरशी वगैरे येते कांद्या